माझ्या अनुषंगाने उपस्थित सगळेच विद्यार्थी बांधव, आमच्या भगिनी, आज संत श्रेष्ठ भगवान बाबा यांची पुण्यतिथी आहे. महाराष्ट्राच्या मातीमधलं ते केवळ एक आध्यात्मिक संक्रमण नव्हतं, तर ते एक अशा वर्गाला, उपेक्षित वर्गाला न्याय देण्याचं एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये राबला. ज्या दिवशी या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब भगवान बाबाच्या एका कार्यक्रमाला आले आणि त्या भव्य गडावरती त्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलं की आजपासून हा गड भगवान गड या नावानं ओळखला जाईल. मला वाटतं ही महाराष्ट्राच्या मातीमधली पहिली घटना होती. त्यावेळेस या महाराष्ट्राचा एक राज्यकर्ता संतांच्या पायथ्याशी येतो आणि त्या संतांच्या पायथ्याशी आल्याच्या नंतर शिक्षणासंदर्भात त्यांची तळमळ बघून भारावतो आणि त्याच्यानंतर त्या भावनेनं प्रेरित होऊन त्या ठिकाणी म्हणतो की हा गड आजपासून भगवान गड म्हणून ओळखला जाईल. उपेक्षितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे, वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे, तर शिक्षणासारखं दुसरं प्रभावी साधन नाही ही जाणीव ज्यांना त्या काळामध्ये झाली. जवळची पदरमोड करा पण स्वतःच्या मुलांना शिकवा, हा सगळ्यात मोठा वैश्विक विचार ज्यांनी त्या काळामध्ये मांडला. आणि आज त्याचीच परिणिती आहे की आज जी काही विविधांगी संपन्नता आणि समृद्धता तुम्ही आम्ही अनुभवतोय ही त्या ठिकाणी त्यांच्या प्रेरणेतनं निर्माण झाली. अशा संत श्रेष्ठ भगवान बाबांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी बोलायला सुरुवात करतो. कुछ इस तरह से आंधियों से बदहुआस हुए हम, कुछ इस तरह से आंधियों से बदहुआस हुए हम, जो पेड़ खोखले हैं उन्हीं से जाली पट पड़ते हैं. परिस्थिती वर्तमान अशा पद्धतीचा आहे. आजचा भवताल, ज्याला आपण भवताल म्हणतो, एक समृद्ध प्रकारचा भवताल ज्यावेळेस माणसाच्या अवतीभोवती असतो त्यावेळेस माणसाशी चांगल्या पद्धतीनं जडणघडण व्हायला सुरुवात होते. आज तुमच्या आमच्या भोवती कशा प्रकारचा भवताल असावा हे तुमच्या आमच्या हातामध्ये नाही, कारण इंटरनेटच्या कालखंडामध्ये आपण वावरतो. सोशल मीडियाच्या, समाज माध्यमाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या अभिव्यक्तीच्या काळामध्ये आपण वावरतो आहे. वेगवेगळ्या प्रकारची माध्यम तुमच्या आमच्या समोर दुःखसाव्य पद्धतीची माध्यम आहे आणि त्यामध्ये काय बघावं काय नाही बघावं हे तुमच्या आमच्या हातात नाही आहे. दिस इज द पार्ट ऑफ ग्लोबल मार्केटिंग. एक नव उदारमत्वात किंवा जागतिकीकरणाच्या धबडग्यामध्ये तुम्ही आम्ही काय बघावं काय वाचावं हे तुमच्या आमच्या आता हातात राहिलेलं नाही. अशा प्रकारच्या काळामध्ये तुमचा आमचा भवताल असुरक्षित आहे आणि या भवताल जर तुम्हाला आम्हाला सुरक्षित करायचा असेल, समृद्ध करायचा असेल, तर पुन्हा तुम्हाला आम्हाला महापुरुषांचे विचार काय आहेत, या ठिकाणची संतांची विचारधारा काय आहे, त्या जिथं आपली पाळंमुळं रुजलेली आहे त्या पाळंमुळं जिथं असतील तिथं तुम्हाला आम्हाला परत जावं लागणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण विषय निवडला वर्तमानाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे आणि मला वाटतं विद्यार्थी बांधवांनो ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आज वर्तमान अशा पद्धतीचं झालेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्फोट म्हणावा अशा प्रकारची परिस्थिती प्रसार माध्यमांमुळे निर्माण झालेली आहे. पण ती प्रसार माध्यमं खरंच या ठिकाणच्या बहुजन वर्गाच्या दृष्टीने म्हणा ती व्यक्त होतात का, हा संशोधनाचा विषय आहे. या ठिकाणची जो काही लिखित स्वरूपाचा मीडिया आहे तो तुमच्या आमच्या हक्काच्या गोष्टी या ठिकाणी मांडतो आहे का, तो या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे. स्वतःला सो कॉल्ड विचारवंत म्हणून घेणारी माणसं या ठिकाणी पीडित शोषित वंचित वर्गाची बाजू घेऊन लिहितायत का, विचार मांडतायत का, की भांडवलदारी व्यवस्थेची हस्तक पाहून त्यांना सोयीचं ठरेल त्याच पद्धतीची या ठिकाणी मांडल्या जात आहे हे या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे. वर्तमान कालखंडामध्ये एक आपण विचार करा, ही जी महापुरुष आहे अशी कोणती प्रेरणा होती. थोडस या महाविद्यालयासोबतचा माझा जो एक टचअप आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. मी तांड्यावरती काम करणारा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि माझी त्या मातीशी नाळ कायम जुटलेली राहणार आहे. मी ती कुठेही गेलो तर ते ओळखू, ती माझी ओळख मी या ठिकाणी ती कुठेही मला ती व्यक्त केल्याशिवाय मला चैन पडत नाही. ही जी महाविद्यालयाची पार्श्वभूमी आहे, स्वर्गीय आमदार सांगळे साहेब नाईक साहेबांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध गोविंददासजी भाटिया असतील, स्वर्गीय सांगळे साहेब असतील, जगाराम भाऊ चव्हाण असतील,
की सगळी माणसं वेगळ्या विचाराने भरवलेली माणसं होती. त्या काळामध्ये हवं तर राज्यकर्त्यांच्या जी सोबत आहेत त्यांचा कल त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामधल्या लोकांचा कारखानदारीकडे होता. तिकडे प्रवरा उभा राहत होता, कुठं वालचंद नगर उभा राहत होता. त्यावेळेस ही तुमची आमची जी महापुरुष आहे ही या ठिकाणी कारखानदारी वाढवू शकत होती. पण प्राथमिकतेचा प्रश्न होता या ठिकाणच्या बहुजन समाजाला सगळ्यात पहिल्यांदा जर काय द्यायचं असेल तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, सगळ्यात मोठं पायाभूत शस्त्र त्यांच्या हातामध्ये दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या विचारानं त्या काळामध्ये या लोकांनी शिक्षणाचे हे कारखाने उभे केले. आज जे तुम्ही आम्ही सन्मानानं उभे आहोत, स्वाभिमानाने या ठिकाणी बोलतोय, स्वतंत्र पद्धतीने विचार करतोय, त्याची पाळंमुळं आजच्या मागच्या 5-50 वर्षामध्ये रुजलेली आहे. या लोकांनी त्या काळामध्ये शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयाला हात घातला आणि त्या ठिकाणी त्या मोठ्या मोठ्या माणसाला सांगितलं की आम्हाला एक वेळ कारखाना नंतर द्या, पण पहिल्यांदा आमच्या भागामध्ये शैक्षणिक संस्था उभ्या करायच्या, त्यासाठी आम्हाला पाठबळ द्या. आणि त्यांच्या प्रेरणेत हे सगळं उभं राहिलं. म्हणून आज दृश्य स्वरूपामध्ये जो काही बहुजन समाज या ठिकाणी वर्तमानामध्ये आपल्याला बदललेला दिसतोय. आज तुमच्या आमच्या ज्या सेकंड जनरेशन लर्नर, थर्ड जनरेशन लर्नरच्या संकल्पना आहेत त्या कुठं रुजलेल्या आहेत तर त्या काळामध्ये फर्स्ट जनरेशन लर्नर त्यांनी तयार केले. ह्या लोकांनी गावगाड्यामधला एखादा चुलूक असलेला पोरगा हेरला, त्याला शिक्षणाची संधी दिली, त्याच्या पाठीशी उभी राहिली. आज त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या चांगल्या सक्षम पद्धतीने काम करतायत. खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या यशामध्ये या सगळ्या लोकांचा महत्वाचा वाटा आहे हे आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही. आणि म्हणून ही भारावलेल्या विचाराची माणसं होती, त्यांच्या प्रेरणा वेगळ्या स्वरूपाच्या होत्या आणि त्या प्रेरणेमध्ये एक वेगळ्या प्रकारची वेदना होती. माझी